नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपलं स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला पुढची कथा अशीच येत राहील. सीमाने लगेच करणला कॉल करून सांगितलं की ती आज सिंघानिया मेन्शनमध्ये राहणार आहे. त्या उद्या दुपारी परत येतील. त्यांनी फोन ठेवला आणि मागे वळल्या तर प्रेरणा येऊन त्यांच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. काय झालं प्रेरणा? तू का रडत आहेस? काही झालं असेल तर सांग मला. सीमा तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारू लागल्या. आई, मला हे लग्न करायचं नाही. मी अजून लहान आहे, पण तरी मला भाईच्या असिस्टंटबरोबर लग्न करावं लागत आहे. प्रेरणा रडत रडत तिच्या आईला सांगू लागली. तुला लग्न करायचं नसेल तर तू संजयला सांग ना. सीमा बोलली. मी प्रेग्नेंट आहे आणि हे बेबी कुणालचं आहे. प्रेरणा तिला सांगितली आणि त्यांना सगळं काही सांगितलं. प्रेरणा, जग खूप क्रूर आहे. ही काही छोटी गोष्ट नाही की तू लग्नाआधी प्रेग्नेंट आहेस. तुला स्वतःसाठी नाही पण बाळासाठी त्याच्याबरोबर लग्न करावं लागेल. आणि मलाही वाटतं की तू कुणालबरोबर लग्न करावं म्हणून. सीमा तिला समजावत बोलल्या. पण मी त्याच्यावर प्रेम करत नाही. प्रेरणा त्यांना समजावून बोलली. जर तू हे नातं मनापासून स्वीकारलं ना आणि कुणालवरती विश्वास ठेवलास तर नक्कीच तू खुश राहशील बेटा. आजही खूप मुलींची अरेंज मॅरेज होतात, पण त्या खुश आहेत ना. सीमा तिचे अश्रू पुसत बोलली. आता रडू नको बाळ. बाळही तुझ्यासारखं रडकं होईल नाही तर. सीमा तिला बेडवरती बसवत बोलल्या. दोघीही खूप वेळ गप्पा मारत होत्या की मध्येच प्रेरणाला कॉल आला. तिने बघितलं तर स्वराचा कॉल होता. हॅलो प्रेरणा, स्वरा म्हणाली. हां बोल, कशी आहे? काय माझी आठवण आली? प्रेरणा बोलली. तू गेल्यापासून मला एकदाही कॉल केला नाहीस म्हणून सहज केला होता. स्वरा म्हणाली. थांब हां, मी तुला व्हिडिओ कॉल करते. माझी आईही इथं आहे, तू तिला भेटशील. प्रेरणा स्वराला बोलली आणि व्हॉइस कॉल व्हिडिओ कॉलमध्ये कन्वर्ट केला. पण प्रेरणा, तू तर बोलली होतीस ना की तुला आईबाबा नाहीत. स्वराने आठवून विचारलं. बाबा नाही आहेत, आई आहे, पण ती आमच्याबरोबर राहत नाही. पण माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. प्रेरणा स्माईल करत बोलली. ठीक आहे, मोबाईल दे त्यांच्याकडे. स्वरा तिला बोलली आणि प्रेरणाने सीमाकडे मोबाईल दिला. सीमाला आधीपासूनच थोडा डाऊट होता की स्वरा आणि प्रेरणा या फ्रेंड आहेत, पण आज त्यांना खात्री झाली होती. हॅलो आई, तू प्रेरणाबरोबर काय करत आहेस? आणि प्रेरणाची आई कुठं आहे? स्वरा सीमाला बघून आश्चर्यचकित झाली. आता मला समजलं की ती माझ्या मुलीची बेस्ट फ्रेंड आहेस. बघून असं वाटत आहे की तुम्ही खूप दिवसापासून एकमेकांना ओळखता. सीमा म्हणाली. आई, तू म्हणाली होतीस की तुला माझ्या आणि करणभाईशिवाय पण एक मुलगा आणि मुलगी आहे, पण मला माहिती नव्हतं की ती प्रेरणा असेल. प्रेरणा सेम तुझ्यासारखीच दिसते. मग मी का पप्पासारखी आहे? स्वरा गाल फुगवून म्हणाली. पण तू तरीही सुंदर आहेस. तुम्ही दोघीही माझ्यासाठी सारख्याच आहात आणि तू तिथं स्वतःची काळजी घे. सीमा बोलली आणि प्रेरणाने लगेच मोबाईल आपल्या हातात घेतला. ठीक आहे तर, मला माझ्या आईकडून खूप लाड करून घ्यायचे आहे. बाय. प्रेरणा स्वराला चिडत बोलली. ती माझीही आई आहे. तू फक्त मी परत येण्याची वाट बघ. मी सुद्धा माझ्या आईकडून माझे लाड करून घेईल. स्वरा प्रेरणाला म्हणाली. काहीही असो, सध्या तर आई माझ्याजवळ आहे ना. प्रेरणा म्हणाली आणि फोन ठेवून दिला. सीमा त्या दोघींकडे कौतुकाने बघत होत्या. त्यांना वाटलं होतं की सत्य समजल्यावर कदाचित त्या चिडतील, एकमेकींना कधीच स्वीकारणार नाहीत, एकमेकींचा राग करतील. पण इथे तर त्या बेस्ट फ्रेंड होत्या. नाईट स्टँडवर सेलफोन ठेवल्यानंतर प्रेरणाने तिच्या आईकडे पाहिलं आणि त्या अश्रू पुसत होत्या. प्रेरणाने तिच्या आईला मिठी मारली आणि तशीच झोपून गेली. दुसरीकडे संजय आणि जान्हवी त्यांच्या रूममध्ये मस्त सोफ्यावर बसून ट्रेंडिंग हॉरर मूव्ही पाहत होते. संजय, मला आता ही मूव्ही बोरिंग वाटत आहे. मी आता झोपायला चालले. जान्हवी जांभळी देत संजयला बोलली. संजय, काय संजय?
दुसरं काहीतरी बोलू शकतेस तू मला. संजय जान्हवीकडे बघून बोलला. काय बोलू? सर? साहेब? की अजून काही? जान्हवी संजयकडे बघून हसत बोलली. अरे असलं नाही रे. मला तू बेबी, हबी, हनी, स्वीटहार्ट अशी रोमॅन्टिक निकनेमही देऊ शकतेस. संजय तिला काही नाव सजेस्ट करत बोलला. हां, मी काय या नावांनी तुला हाक मारू? आपण लव्हबर्ड्स आहोत का? जान्हवी तोंड वाकडं करत बोलली. म्हणजे तू माझ्यावर प्रेम करत नाहीस? संजयने आश्चर्याने विचारलं आणि जान्हवीने लगेच मान हलवली. म्हणजे मी मेलो तर तुला अजिबात दुःख होणार नाही? संजयने विचारलं. काहीही असो, पण तू मरू नकोस. मी एवढ्या तरुण वयात विधवा होईल. जान्हवी म्हणाली. याचा अर्थ असा आहे की तू माझ्यावर प्रेम करतेस म्हणून तू मला गमावू इच्छित नाहीस. संजय पुन्हा म्हणाला. तू काय बोलत आहे? मला काही समजत नाही आहे. पण मला विधवा व्हायचं नाही. जान्हवी बोलली. तेच ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे. संजय म्हणाला आणि जान्हवीला ओठांवर किस केला. मी तुला आवडतो याचा पुरावा आहे की तू नेहमी माझी काळजी घेतेस, मला कोणावरही रागवू देत नाहीस. संजय जान्हवीला बोलला. पण माझं तुझ्यावर प्रेम नाही. ती पुन्हा म्हणाली. हां हां, तू माझ्यावर प्रेम करतेस असे मी म्हटले नाही, पण तू माझ्यावर प्रेम करतेस मला माहिती आहे. संजय म्हणाला. स्वीटी, माझ्याकडे तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे. संजय गंभीरपणे जान्हवीला म्हणाला. मी माझा बेकायदेशीर धंदा बंद करत आहे तो स्टॉक पूर्ण झाला की मी बंद करेन. फक्त आणखी 6 महिने तिथे काम करेन. संजय म्हणाला. ही चांगली बातमी नाही. जर तू आधीच हे थांबवलं असतं तर ही चांगली बातमी असती. जान्हवीने उत्तर दिलं. हो, संजयने छोट्या आवाजात उत्तर दिलं. मग आजपासून तू मला हनी म्हणशील ना? संजयने तिला पुन्हा टोपण नावाची आठवण करून दिली. ठीक आहे, मी तुला सर बोलेन. जान्हवी त्याची मज्जा घेत बोलली. कसला सर? कोणाचं सर? काहीतरी रोमॅन्टिक बोल ना. संजयने पुन्हा ऑफर दिली. नाही, मी काही बोलणार नाही तुला, जान्हवी बोलली आणि सोफ्यावर बसलेल्या संजयला सोडून बेडकडे निघून गेली. तू मूव्ही बघणार नाही का? संजयने चालू असलेल्या टी व्हीकडे बघत विचारलं. नाही, मला झोपायचे आहे. जान्हवीने आपल्या अंगावर ब्लँकेट टाकलं. संजयने ते पाहिलं. त्याने लगेच टी व्ही बंद केला. संजयही जाऊन बेडवर आडवा झाला आणि ब्लँकेट आपल्या अंगावर ओढून घेतलं. पण त्याचे खोडकर हात जान्हवीच्या टी शर्टमध्ये घुसू लागले. तुला काय हवंय? मी तुझ्यावर प्रेम करत नाही तर तू मला हात लावू शकत नाहीस. जान्हवी डोळे मिटून म्हणाली. तू मला नकार देऊन किती पाप करत आहेस, तुला माहिती आहे का? आपल्या आधी प्रेरणा आणि कुणाल आईबाबा होणार आहेत. आपलं लग्न आधी होऊन आहे. मग आपण झालो पाहिजेत आईबाबा. संजय जान्हवीच्या मानेवर ओठ टेकवत बोलला. तसं नाही आहे, ती परिस्थिती वेगळी होती. त्यांचा तो नाईलाज होता. आपलं तसं काही नाही आहे. जान्हवी हळू आवाजात बोलली. स्वीटी प्लीज ना, आपण नवरा बायको आहोत ना. मग आपण पण नवरा बायको जे करतात आपण का नाही करू शकत ते? मी तुला अजिबात त्रास देणार नाही. जानू, आय नीड यू, संजय बोलला. पण जान्हवीने त्याला काहीच उत्तर दिलंच नाही. संजयने तिला आपल्याकडे वळवून घेतलं आणि तिच्या डोळ्यात बघू लागला. जान्हवी फक्त त्याच्याकडे एकटक लावून बघत होती. संजय हळूहळू पुढे सरकला आणि जान्हवीच्या ओठांवर ओठ टेकवून पेशन्सली किस करू लागला. जान्हवीनेही त्याला अडवलं नाही. तीही त्याला आता साथ देऊ लागली. संजयचे हात जान्हवीच्या पूर्ण शरीरावरून फिरत होते. कधी दोघांमधील कपड्यांचा अडुसरा दूर झाला हे त्यांनाही समजलंच नाही. एवढा वेळ प्रेम नाही बोलणार जान्हवी संजयच्या स्पर्शात विरघळून गेली. तिलाही समजलं नाही. दोघेही बराच वेळ एकमेकांमध्ये गुंतले होते. जवळपास तासभर चाललेल्या या प्रणयक्रीडेमुळे दोघेजण कपाळावर घाम गाळत गादीवर झोपले. थँक्स जानू,
जान्हवीच्या कपाळावर ओठ टेकवत संजय म्हणाला आणि तिला घट्ट मिठी मारून दोघेही झोपले. सकाळी सिंघानिया मेन्शनमध्ये प्रेरणा आणि कुणाल यांच्या रजिस्टर मॅरेजची तयारी चालू होती. प्रेरणा प्रेग्नंट होती म्हणून त्यांनी मॅरेज रजिस्टर ऑफिसरला मेन्शनमध्येच बोलावलं होतं. तसंही ती लग्नासाठी लहान होती. लोकांना याविषयी आत्ताच नाही समजणार हेच चांगलं होतं. कुणाल आणि प्रेरणा आपापल्या रूममध्येच होते. तर जान्हवी आणि संजय सगळी व्यवस्था झाली आहे का ते बघत होते. संजय आज भलताच खुश दिसत होता. संजय उत्साहाने लवकर उठला आणि सगळं सुरू होण्याची वाट पाहत लिव्हिंग रूममध्ये बसला होता. त्याने सकाळपासून जान्हवीला एक क्षणही त्याच्या बाजूला जाऊ दिलं नव्हतं. पण जान्हवीला तहान लागली होती आणि तिला किचनमध्ये जायचं होतं. ती जाणारच की संजयने तिला अडवले. त्याने पटकन एका नोकराला बोलावलं आणि पाणी आणण्यास सांगितलं. तुझं काय चालू आहे? जान्हवी संजयला म्हणाली. आज सकाळपासून ना तूही कुठं जात आहेस नाही मलाही कुठे जाऊ देत आहेस. जान्हवी इरिटेट होऊन बोलली. मला फक्त तुझ्यासोबत राहायचे आहेत. संजयने जान्हवीच्या सडपातळ कमरेला मिठी मारत म्हणाला. तुझं तर काहीही असतं. जान्हवी डोळे फिरवत बोलली. संजय आणि जान्हवीची कुरबुर चालू होती की कुणाल त्यांच्या रूममधून तयार होऊन आला. साधा मोती कलरचा छान कुर्ता घातला होता त्याने. त्याच्यानंतर त्याच्या मागून प्रेरणाही रेड कलरची साडी नेसून तिच्या आईबरोबर आली. नेहमी सगळ्यात लहान मुलाप्रमाणे गोंधळ घालणारी, हट्ट करणारी प्रेरणा आज एकदम मॅच्युअर दिसत होती. दोघेही येऊन सोफ्यावर एकत्र बसले होते. तिची आईही तिच्या बाजूला उभी राहिली. सगळे नोकरही साक्षीदार म्हणून तिथंच उभे राहिले होते. संजय आणि जान्हवीच्या लग्नाप्रमाणेच हेही लग्न होत होतं. ऑफिसरनी एक फाईल त्यांच्याकडे पास केली आणि त्यांना वाचायला सांगितली. वाचून झाल्यानंतर त्या दोघांनाही त्या फाईलवर सही करायला सांगितली. एक एक करून दोघांनीही त्यावर सही केली. नंतर साक्षीदार म्हणून जान्हवी, संजय, सीमा आणि बटलरने सह्या केल्या. कुणालने प्रेरणाच्या गळ्यामध्ये हार घातला आणि प्रेरणानेही त्याच्या गळ्यात हार घातला. कुणालने लगेच त्याच्या खिशातून एक छोटंसं साखळीसारखं मंगळसूत्र काढलं आणि प्रेरणाच्या गळ्यामध्ये घातलं. आतापासून तुम्ही दोघे कायदेशीररित्या नवरा बायको आहात, ऑफिसर बोलला. त्या दोघांनी सीमाचा आशीर्वाद घेतला आणि सीमा त्यांच्या घरी जाण्यासाठी तयार झाल्या. प्रेरणा, मी काय बोलले ते नक्की लक्षात ठेव आणि नेहमी खुश राहा. सीमा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या आणि तिला मिठी मारली. नंतर त्या संजयकडे गेल्या. त्या त्याला मिठी मारणार पण संजयने हात दाखवून त्यांना नकार दिला. त्या निराश झाल्या आणि तशाच निघून गेल्या. तुम्ही दोघे तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. मी आणि जान्हवी बाहेर गार्डनमध्ये आहोत, संजय म्हणाला आणि जान्हवीला घेऊन गार्डनमध्ये निघून गेला. तुला आराम नाही का करायचं? चल ना. कुणालाही प्रेरणाला रूममध्ये चल म्हणाला. मी माझ्या रूममध्ये जाईल, प्रेरणा चेहऱ्यावर आट्या पाडत बोलली. चल, उगाच माझ्याशी भांडण नको करू. आता मी तुझ्या भावाचा असिस्टंट नाही राहिलो, तुझा नवरासुद्धाही आहो, कुणाल वैतागत बोलला. प्रेरणा खूपच हट्टी झाली होती. त्याचं काही ऐकतच नव्हती. फक्त बाळ होईपर्यंत आपण नवरा बायको आहोत, नंतर आपण डिवोर्स घ्यायचा आहे, प्रेरणा कुणालला तोंड फिरवत बोलली. तरीही जोपर्यंत तू माझी बायको आहेस तोपर्यंत तू माझं ऐकायचंच, समजलं? चल आता. कुणालने प्रेरणाचा हात पकडला आणि तिला त्याच्या रूमकडे घेऊन चालला. वरच्या मजल्यावर गेल्यावर प्रेरणा तिच्या रूममध्ये जाणार होती की कुणालने तिला त्याच्या रूममध्ये धक्का दिला आणि बोलला, 9 महिन्यासाठी ही तुझी रूम आहे, कुणाल प्रेरणाला म्हणाला आणि तिला आत घेऊन दरवाजा बंद केला. पण मी जाते ना माझ्या रूममध्ये, या साडीमध्ये कशी झोपणार आहे मी? मला चेंज करायचं आहे.
त्यासाठी तर मला माझ्या रूममध्येच जावं लागणार आहे ना. प्रेरणा कुणालला बोलली. तुझे कपडे वॉर्डरोबमध्ये आहेत. मी आधीच तुझी या रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे आणि सगळे कपडे एकदम कम्फर्टेबल आहे. तू तेच घालायचे. कुणाल तिला समजावत बोलला. प्रेरणा वॉर्डरोबकडे चालत गेली आणि उघडून बघितलं तर खूप सारे कपडे होते. आता फक्त कोणताही टाईट कपडे नव्हते. सगळे कपडे गरोदर स्त्रियांसाठी कम्फर्टेबल कपडे होते. पण कुणाल, हे असले लूज कपडे मी घालत नाही. तुला माहिती आहे ना, मी शॉर्टी जीन्स असे कपडे घालते. मी हे असले कपडे बिलकुल घालणार नाही. प्रेरणा कुणालला बोलली. तू प्रेग्नंट आहेस आणि हेच कपडे तुझ्यासाठी चांगले आहे, तर तू असेच कपडे घालायचे. कधीतरी काहीतरी आपल्या नवऱ्याचंही ऐकत जा. कुणाल प्रेरणाला बोलला. मी का ऐकू? प्रेरणा पुन्हा हट्ट करायला लागली आणि गाल फुगवून म्हणाली. आता तू आधी कपडे बदल. आता मला नकार देण्यात काही अर्थ नाही. कुणाल बोलला आणि पुढे आला. त्याने प्रेरणाला वळवलं आणि तिचे केस एका बाजूला करून तिच्या ब्लाऊजचे नोट सोडले. आता हेही मीच करू का? कुणालने हुक्सकडे बोट दाखवत म्हणाला. पण प्रेरणा तर त्याच्याकडे भूत बघितल्यासारखं बघत होती. काहीही उत्तर न आल्याने कुणालने एक एक करून तिचे हुक्स काढले आणि प्रेरणा भानावर आली. तू तू खरंच पागल आहेस. एवढं बोलून चेंज करण्यासाठी निघून गेली. ती आत गेल्यानंतर कुणालने नाहीमध्ये मान हलवली आणि तोही त्याचा ड्रेस चेंज करू लागला. त्याचं चेंज करून झालं तसं तो बेडवर जाऊन पडला. प्रेरणाही चेंज करून आली आणि हळूहळू पावले टाकत बेडकडे जाऊ लागली. मी काय जंगली जनावर आहे का, जे तुला असंच कच्चं खाईल असं तुला वाटत आहे? कुणाल प्रेरणाला म्हणाला आणि प्रेरणाने नाईमध्ये मान हलवली. पटापट पावले टाकत जाऊन त्याच्या बाजूला आडवी झाली. नंतर थोड्या वेळाने तिने तिचं तोंड कुणालकडे वळवलं. कुणाल, माझ्या कॉलेजचं काय? मी आत्ताच ॲडमिशन घेतलं आहे आणि लगेच सुट्ट्या मारायला सुरुवात करू का? बारीक तोंड करून प्रेरणाने विचारलं. सरडा जसा रंग बदलतो तसं तुला तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलवायची सवय झाली आहे का? कुणालने विचारलं. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रेरणा त्याच्यावर चिडून म्हणाली. हे सेमिस्टर संपेपर्यंत तू कॉलेजला जाशील. त्यानंतर आपल्या बेबीच्या जन्मापर्यंत तू कॉलेजला सुट्टी घेशील. मी त्याची काळजी घेईन. तू शांत राहा आणि जास्त भांडू नकोस. कुणाल तिला समजावत म्हणाला. ठीक आहे, आता मी झोपते, प्रेरणा म्हणाली आणि डोळे बंद करून घेतले. दुसरीकडे संजय आणि जान्हवी गार्डनमधील आराम करण्यासाठी असलेल्या एका लहान कॉटेजमध्ये होते. वाह, इथं किती मस्त वाटत आहे ना, एकदम फ्रेश हवा घेत संजय म्हणाला. हो, मस्त आहे. तू अमेरिकेला गेला होतास तेव्हा मी इथं रोज दुपारी येत होते, जान्हवी त्याला बोलली. मी या घरात वर्षानुवर्ष राहतोय, पण मला इथं यायला कधी टाईम मिळालाच नाही. तू खूप वेळा आली असशील ना. मी कामामध्ये इतका बिझी असतो की मला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही, संजय तिला म्हणाला. जान्हवी फक्त ऐकण्याचं काम करत होती. संजय तिच्याशी खूप काही बोलत होता. संजयने तिचा हात आपल्या हातात घेतला होता आणि त्यांच्या गप्पा खूप चालल्या होत्या. स्वीटी, तू मला तुझा नवरा म्हणून स्वीकारले आहेस का? अचानक संजयने गंभीर प्रश्न केला. हे तू मला थोडं उशिरा विचारत आहे असं नाही का वाटत तुला? काल हे विचारायला हवं होतं. तू असं नाही का वाटत तुला? जान्हवी चिडून बोलली. काय करू, तू कधी माझं काही ऐकतच नाही, संजय क्यूट चेहरा करत बोलला. तुला काय वाटतं, मी तुला आज हजबंड ॲक्सेप्ट केलं आहे की नाही? जान्हवीने उलट त्यालाच विचारलं. मला वाटतं तू मला स्वीकारलं आहेस, संजय एकदम स्माईल करत बोलला. बरं, तुला माहीत आहे मग तू का विचारत आहेस? जान्हवीने उलट त्याला बोललं. खरंच स्वीटी, उत्साहाने संजयने जान्हवीला घट्ट मिठी मारली. त्याला खरंच विचार पडला होता की एवढं सगळं झाल्यानंतर जान्हवीने त्याला स्वीकारलं होतं
की नाही, पण आज त्याला तिच्याकडे हे ऐकून खूप आनंद झाला होता. स्वीटी, मला ना आतापासून रोज तुझ्या हातचा लंच करायचा आहे. तू माझ्यासाठी कुकिंग करणार ना? जान्हवीच्या गालावर किस करत संजय बोलला. मला स्वयंपाक येत नाही, जान्हवी म्हणाली. मग रेस्टॉरंटमध्ये कशी करायचीस? संजयने तिला विचारलं. ते तर मला एकच ठरलेला पदार्थ येतो, तेच करते मी. बाकी नेव्ही बनवायची, जान्हवी बोलली. माझ्यासाठी शिकायला सुरुवात कर, संजय म्हणाला आणि जान्हवीने होकार दिला. हो, मी तुझ्यासाठी स्वयंपाक करायला शिकेल, जान्हवी म्हणाली. एकही शब्द न बोलता संजयने जान्हवीच्या मानेवर किस केला. जानू, चल ना, आपण आपल्या रूममध्ये जाऊ, संजय एकदम लाडात येत बोलला. किती छान वातावरण आहे, इथंच बसू आपण, जान्हवी त्याला बोलली. आपण इथं नंतरही येऊ शकतो, आता माझा मूड तुझ्याबरोबर रोमॅन्स करायचा आहे, संजय तिचा कान आपल्या दातात पकडून म्हणाला. संजय, जान्हवीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. प्लीज ना, संजय म्हणाला आणि जान्हवी काही बोललीही नाही. संजयने तिला आपल्या हातात उचललं आणि त्यांच्या रूमकडे निघाला. रूममध्ये गेल्यानंतर त्याने रूम लॉक केली आणि लगेच जान्हवीला पकडून बेडकडे गेला. दोघांनी एकमेकांना समजण्यास आणि स्वीकारण्यास सुरुवात केली होती. जान्हवीबरोबर सुरुवातीला संजय ठीक वागला नव्हता, पण त्याचीही काही कारणे होती. जान्हवीने त्याला समजून घेऊन त्याला दुसरा चान्स देण्याचा निर्णय घेतला होता. तो तिच्यासाठी किती बदलत होता हेही ती बघत होती. समोरच्या कथेमध्ये काय होणार आपण हे नक्की बघू. आणि काही परिस्थितीमुळे माझी तब्येत ठीक असल्यामुळे आज भाग आले नाही, पण यापुढे आता तुम्हाला रोज भाग नक्की येईल. धन्यवाद.